हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माझी रोजची पूजा मी साध्या सोप्या पद्धतीने कशी करते मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी माझ्या देवपूजेची सुरुवात ही अशी स्वच्छतेनेच होत असते. रोजच असा एक फडका तरी देव्हाऱ्यावरून, गजानन महाराजांच्या फोटोवरून, संपूर्ण जागी जिथं धूळ जमू शकते त्या त्या जागी संपूर्ण मी स्वच्छ करून घेते. म्हणजे धूळ वगैरे अजिबात कुठे राहत नाही आणि नंतर मग माझ्या देवपूजेला मी सुरुवात करत असते. तर अगदी छोटी गोष्ट आहे, 5 मिनटं लागतात, पण तरीसुद्धा आपण जर रोजच्या रोज केली ना तर आपला देव्हारा अजिबात केव्हाच घाण दिसत नाही. एनी टाईम आपला देव्हारा स्वच्छच आणि सुंदरच दिसतो. तर बघा, अशा पद्धतीने संपूर्ण देव्हारा मी स्वच्छ करून घेत असते आणि नंतर मग देव वगैरे काढल्यानंतर आतमधली बाजू स्वच्छ करून घेत असते. तर बघा, संपूर्ण देव आता मी काढून घेतलेले आहेत आणि आता आज मला वस्त्र चेंज करायचं नाही, कारण मी कालच केलेलं होतं. तर एका दिवसानंतर मी करत असते, कधी इच्छा झाली तर रोज रोजसुद्धा करते. तर बघा, जरी वस्त्र मला चेंज करायचं नसलं तरीसुद्धा मी त्यावरून एक फडका मारून घेत असते. आणि जे आपण पूजा करताना हळदी कुंकू, अक्षदा, फुलं काही वाहत असतो देवांना, तर त्यातलं थोडंफार नाही म्हटलं तरी कपड्यावरती पडतं आणि कपडा घाण होतो. तर ते सगळं स्वच्छ करून घेते, म्हणजे आपलं वस्त्र स्वच्छ होऊन जातं. तर बघा, सगळं वस्त्र स्वच्छ करून घेतल्यानंतर कलशाचा नारळ मी ओला करून घेत असते रोजच्या रोज. कारण नारळ जर सुकला तर मग त्याला तडा जाण्याची भीती असते. त्यामुळे कलशातलं पाणी जरी मी रोज चेंज करत नसले तरी कलशाचं नारळ मी रोजच ओलं करून घेत असते आणि नंतर पूजा करून मग कलश ठेवून देत असते. तर बघा, ते सगळं झालं आणि मग सुरुवात होते ती आपल्या देवपूजेला. आणि देवपूजेची सुरुवात तर या दिव्यांपासूनच होत असते. तर सगळ्यात आधी दिवे लावून घेते. तर 2 दिवे असतात माझे तेलाचे. एक गजानन महाराजांसाठी असतो, जो वरती काचावरती ठेवलेला असतो मी तो, आणि एक देव्हाऱ्यातील असतो, आणि एक तुपाचा दिवा छोटासा बनवलेला असतो, तो मी देवपूजा झाल्यानंतर मी लावत असते. तर दिवे वगैरे लावून घेतले, दिव्यांची पूजा करून घेतली बघा, आणि दिवा जागेवरती ठेवून देते आणि मग देवपूजेला सुरुवात करणार आहे. तर बघा, हे छोटंसं गंगाड आहे माझ्याकडे, तर तेच मी वापरत असते देवांच्या आंघोळीसाठी. तर एक एक देव हातामध्ये घेऊन देवांवरती पाणी टाकून स्वच्छ कपड्याने मग देवांना जागेवरती ठेवत असते. तर अशा प्रकारे संपूर्ण देवांची आंघोळ मी करून घेत असते.
आता देवांना आंघोळ वगैरे करून झाली आणि देवांना देवांच्या जागेवरती मी व्यवस्थित ठेवून दिलं आणि मग आता देवांना गंध, हळदी कुंकू वगैरे वाहून घेत आहे. तर देवींना हळदी कुंकू, देवांना गंध, अक्षदा असं सगळं वाहून घेत असते. तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी माझी देवपूजा रोजच करत असते. आणि आता फुलं अजिबात मिळत नाही आहे, नाहीतर माझ्या ते पूजेत फुलं असतातच आणि सोसायटीत पण खाली फुलांची झाडं आहेत, पण सध्या तरी त्या झाडांना फुलंच नाही आहेत खरं तर कधी मिळतात तर आणते, नाही मिळाले तर मग असंच असतं. तर आणि बाहेर फुलं भंडार वगैरे जास्त नाही आहेत जवळपास, त्यामुळे फुलं मिळतच नाही लवकर. तर बघा असं छोटासा काहीतरी गोडाचा नैवेद्य देवाला जरूर रोजच दाखवते आवर्जून आणि तुपाचा दिवासुद्धा लावते आणि छोटीशी रांगोळी तर असतेच, कारण या रांगोळीशिवाय मला माझी पूजा अपूर्णच वाटत असते. कारण रांगोळीने बघा तुम्ही रांगोळी काढा, तुमचे देवघर किती छान आणि सुंदर दिसेल आणि तुमची पूजासुद्धा सुंदर वाटेल. तर ही छोटीशी रांगोळी ना आपल्या छान पूजा होण्यासाठी खूप मदत करते आणि आपल्या पूजेमध्ये आणखी छान ब्राईटनेस आणते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. माझी ही साधी सोपी पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.